उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे नेते राज ठाकरे एकत्र येणार पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे. स्वतः उद्धव ठाकरे साहेब असं म्हटले की जे महाराष्ट्राच्या मनात आहे ते होईल आणि बातमी नाही तर संदेश देऊ. मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना यांच्यात युती होणार का? आपल्यासोबत बोलण्यासाठी ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे साहेब आहेत. पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असं उद्धव साहेबांनी त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट संकेत दिले म्हणजे येणारच. आणि पण त्यांनी सांगितलं एक की महाराष्ट्रातली जनता ही जर त्यांना म्हणजे आमची युती पाहिजे असेल भावाभावाची तर आम्ही तयार आहोत. म्हणजे याचा अर्थ असा की आज सगळ्या जनतेने तुम्हाला माहीत असेल की जनता विटली ह्या आघाडीवाल्यांना किंवा युतीवाल्यांना. सगळे भांडणं सगळीकडे सुरू, सगळे काय ते युतीवाल्यांचं इतकं नुकसान करायला लागले त्यांचे बाजूचे पक्षवाले मित्रपक्ष. आणि त्याच्यामुळे ते भांडणं तडणं हे ते आणि काही काम नाही, लोकांची मदत नाही. लाडक्या बहिणीला त्या ठिकाणी पैसे नाही आहे, द्यायला पैसे नाही, फक्त घोषणा करून त्या ठिकाणी मतं मिळवले आणि जिंकले. पण आता मात्र हे सगळ्याचा चांगला परिणाम होणार. आणि लोक पाहिलं की फोडतोड करून तुम्ही शिवसेना इतकी मोठी बाळासाहेबांनी निर्माण केली, ती शिवसेना फोडली, सगळं केलं. आणि आता त्या ठिकाणी ही शिवसेना फोडल्यामुळे एक महाराष्ट्रात नव्हे तर जगामध्ये एक असा मेसेज गेला की बलाढ्य संघटना बाळासाहेबांनी स्थापन केली, ती या लोकांनी तोडली. पण शिंदे असतील किंवा मग फडणवीस असतील किंवा बाकी अजून कोणी असेल, त्यांच्यामुळे या ठिकाणी आता परत त्यांचे भांडणं सुरू झाले. आणि म्हणून हे सगळं जर असेल तर लोकांना त्या ठिकाणी हे नको सरकार, कारण सरकार अस्थिर सरकार असल्यामुळे या ठिकाणी जनता म्हणते आता काहीतरी नवीन पाहिजे. नवीन पाहिजे म्हणजे काय पाहिजे? मग दोघं भाऊंचा सुरुवात झाला आणि दोघं भाऊ एकत्र आले तर त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने काम होईल. कारण दोघांची ट्रेनिंग माननीय बाळासाहेबांच्या अंडर झालेली आहे. प्रबोधनकार ठाकरे यांचे हे नातू आहेत, त्यामुळे निश्चितच चांगलं होईल असं लोकांना विश्वास वाटायला लागला. आता तुम्ही ज्येष्ठ नेते आहात शिवसेनेमध्ये. खरं तर शिवसेना तुम्ही संपूर्ण पाहिलेली आहे. सोबतच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनाही लहानपणापासून बघितलं आहे. दोघंही एकत्र आली तर शिवसेनेमध्ये कसा उत्साह असेल, कार्यकर्त्यामध्ये काय उत्साह असेल, काय वाटतं तुम्हाला एक ज्येष्ठ नेते म्हणून? मनसेचे कार्यकर्ते असतील किंवा शिवसेनेचे कार्यकर्ते असेल, हे सगळे खुश आहे. कारण त्यांना हे पटलेलं नाही, फाटाफूट झाले नाही, पटलं नाही. आणि म्हणून हे न पटल्यामुळे त्या ठिकाणी काहीतरी नवीन होईल. आणि मनसेचे कार्यकर्ते का खुश आहे? कारण मनसेच्या कार्यकर्त्यांना असं वाटतं की आपला एकच आमदार आहे किंवा बाकीचे अजून आपले कोणी खासदार पण नाही. मग आपण त्या ठिकाणी अशी युती केली तर कमीत कमी आपल्याला काही सत्तेत स्थान मिळेल आणि काही चमत्कार काही होऊ शकतो. आणि म्हणून तसे आणि आमचे कार्यकर्ते काय म्हणतात, साहेब सगळे शिंदे त्यांनी कोण हे चाललं तिकडं चाललं. मग त्याच्यापेक्षा त्या ठिकाणी आपण भावाभावाची युती केली तर काय वाईट आहे? शेवटी ते दोन्ही त्यांनी ठाकरेच बंधू आहे. आणि म्हणून लोकांना आमच्या शिवसेनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांना वाटतं की ती युती झाली पाहिजे. युतीला आता महापालिकेच्या निवडणुका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, युतीचा किती फायदा होईल महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्रात मराठी माणसांना ही युती पाहिजे. मराठी माणसांना हे बाकीचं नाही पाहिजे. मुंबई महापालिका असो, ठाणे, पुणे, बाकी कोकणातला भाग, आपला संभाजीनगरचा भाग, बाकी सगळं संभाजीनगरच्या तर त्या ठिकाणी युती हिंदुत्वावर असते. आणि या ठिकाणी निश्चितच त्या ठिकाणी हिंदुत्वासाठी त्या ठिकाणी राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब हे एकत्र असतील असं लोकांनाही वाटायला लागलं. आणि म्हणून एक चांगल्या पद्धतीचा मेसेज जातो आहे. आणि आम्हाला सर्वांना तेच पाहिजे, हरकत नाही. आपण म्हणजे आम्ही उद्धव साहेबांबरोबर अनेक वर्ष काम करतो, पण राजसाहेबांबरोबर पण काम केलेलं आहे, असं नाही का नाही. आणि या दोघांच्या बरोबर साहेबांबरोबर तर अनेक वर्ष काम केलेलं आहे. आणि म्हणून एक चांगला मेसेज जाईल. आणि हे जे आता यांचं जे भ्रष्ट राजकारण चालू आहे, थर्ड क्लास राजकारण चालू आहे, म्हणजे भ्रष्टाचारी राजकारण, फक्त स्वतःचं भरणं, शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष, सगळ्यांकडे दुर्लक्ष. त्याच्यामुळे आता कुठेतरी न्याय मिळू शकतो हे दोन्ही भावाकडनं, असं लोकांना खात्री पटली. अनेक वेळा असं झालं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार, टाळी कोण देणार हा विषय झाला, नंतर पडदा उघडणार असं संजय राऊत म्हटले. आताही तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस असं हे दोघं एकत्र येणार म्हटल्यानंतर सामंत गेले घरी त्यांच्या बुके घेऊन, मग शेलार गेले आणि जाऊनसुद्धा त्या ठिकाणी मला मी सांगणार की आता मात्र त्यांनी ठाम मत केल्यासारखं वाटतं राजसाहेबांनी. आणि उद्धव साहेबांनीसुद्धा ठाम मत केलेलं आहे.
त्यामुळे आता उद्धव साहेबांना किती अपमानित केलं ह्या लोकांनी, भाजपवाल्यांनी किती अपमान. कोणी झालं शेंबडा माणूस पण काहीतरी टीका करतो आहे, अक्कल आहे का त्यांना? हे बाकी मनसेवाले हे ते 2 पोरं ते नारायण राणेची 2 पोरं काही बरोबर करतात. कोण काय बोलतात आम्हाला ते सहन होत नाही की कोणाची हिंमत नव्हती मातोश्रीवर बोलण्याची, ठाकरे परिवारावर बोलण्याची हिंमत नव्हती, पण हे करायला. मग आता या ठिकाणी एक असा काही मेसेज जाईल, असा चमत्कार होईल की हे सगळं त्या ठिकाणी प्रबोधनकार ठाकरेंचे नातू त्या ठिकाणी सरकार चालवतील. शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी पुढे जातील. त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम हे दोघं करतील असं मला खात्री आहे. आणि म्हणून आता ते दोघांचं कधी होईल काय होईल आम्ही पण वाट पाहतो. म्हणजे दोघे भाऊ एकत्र आले तर अशी टीका ज्या होतात उद्धव साहेबावर ते होणार नाहीत. हो, अशी ताकद वाढेल सगळ्या कार्यकर्त्यांची ना. पहा मग कसे कार्यकर्ते कसे येतात, हे सगळे फिक्के पडतील, सगळे फिक्के पडतील असं. आणि असा प्रयत्न झाला आता एकनाथ शिंदे ते शिवसेना त्यांच्याकडे आहे सध्या, त्यांच्यातले काही लोक येऊ शकतात. आज मागे पण उद्धव साहेब म्हणले होते त्यांच्याशी संबंध तोडा नंतर माझ्याकडे या. आज एक महिला आघाडीच्या ज्येष्ठ नेत्या जे तिकडे गेले होते ते परत आले म्हणजे नंतर पण इन्कमिंग शिवसेनेमध्ये होऊ शकतं. गेलेले परत येऊ शकतात शिंदे साहेबासोबत. पण आता तो आम्ही सगळ्यांनी सांगितलेलं आहे, जे शिवसेना म्हणजे उद्धव साहेबांना सोडून गेले ते परत येऊ इच्छितात त्याचा निर्णय फक्त उद्धव साहेब घेतील, आम्ही नाही घेऊ शकत. असं काही बोलणं झालं काही लोकांशी कोण आहे ते? नाही आहे ना, बरेच जण म्हणतात ना. म्हटलं नाही, उद्धव साहेब म्हणतील तर घ्यायचं, नाही तर नाही घ्यायचं. किती लोक आहेत असे बरेच लोक आहे तिकडे कंटाळले. तिकडे काही तर पैसा नाही, काही नाही, निधी नाही वगैरे वगैरे, आता कंटाळले. नक्कीच शेवटे शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे साहेब आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे जर दोघे भाऊ एकत्र आलेत तर खरंच हे महाराष्ट्राच्या मनातील चित्र असेल अशी एक त्यांची भावना आहे. कॅमेरामन संतोष शिरसाटसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.